भाग्यविजय या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला आज मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण शाश्वत ज्योतिषशास्त्राबद्दल बोलतोय। तुम्ही आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्यात ब्रेकवर जाण्यापूर्वी, पण मला तुम्हाला राशींबद्दल माहिती करून घ्यायची, कारण की आता जनरली कसं होतं, पेपरमध्ये खूप साऱ्या राशींबद्दल येतं आणि माणसांना खूप आवड असते की बाबा आजचा माझा दिवस कसा जाणार आहे, याच्या पुढचं महिनाभराचं माझं भविष्य काय असणार आहे। तर राशींबद्दल मला थोडक्यात जाणून घ्यायचं। साहजिकच आहे, भविष्याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते। जसं आता मी तुम्हाला सांगितलं की कुंडलीमध्ये 12 स्थान असतात, तसंच राशी पण 12 आहेत आणि ह्या ज्या 12 राशी आहेत ह्या प्रत्येक राशीला एक ग्रह असतो, तो त्याचा स्वामी असतो। हां, आणि नक्षत्राचा त्याचा संबंध असतो। 2.25 नक्षत्राची एक रास बनलेली असते आणि त्यामध्ये 9 चरण येतात। म्हणजे 2 नक्षत्राचे एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि 2 नक्षत्राचे 8 आणि एक तिसऱ्या नक्षत्राचं 1 चरण, असं मिळून ते 9 चरणाची एक रास बनते। मग त्या राशीला तत्व असतं, त्याला गण असतो। ही जे 12 राशी आहेत, जसं मेष रास आहे, तर मेष राशी जी आहे ती अग्नितत्वाची आहे, मंगळ त्याचा स्वामी आहे। त्यानंतर वृषभ रास जी आहे ती शुक्र त्याचा स्वामी आहे। त्यानंतर मिथुन रास आहे, तर त्याचा बुध स्वामी आहे। आता हे जे प्रत्येक ग्रह आहेत, त्या प्रत्येक ग्रहाचा आणि त्या राशीचा संबंध येतो, त्या नक्षत्राचा पण तिथे संबंध येतो। तसंच त्या मिथुन नंतर जी चौथी 4 क्रमांकाची रास येते ती आहे कर्क रास, त्याचा स्वामी चंद्र आहे। त्यानंतरची जी 5वी रास येते त्याला सिंह रास म्हणतो आपण, आणि त्या राशीचा स्वामी सूर्य आहे। आता फक्त सूर्य आणि चंद्र हे असेच 2 ग्रह आहेत की ते एकाच राशीचे स्वामी आहेत। म्हणजे सिंह राशीचा सूर्य स्वामी आहे, तो दुसरा कोणत्याही राशीचा स्वामी नाही आहे। तसंच मंगळ हा वृश्चिक राशीचा पण स्वामी आहे आणि मेष राशीचा पण स्वामी आहे। बुध जो आहे तो मिथुन राशीचा पण स्वामी आहे आणि सिंह राशीच्या नंतरची जी रास आहे कन्या रास ज्याला म्हणतो आपण, 6वी रास, तिचा पण स्वामी बुध आहे। त्याच्यानंतरची तुला रास येते, त्याचा स्वामी शुक्र आहे, जो वृषभ राशीचा पण स्वामी आहे। त्यानंतर वृश्चिक रास येते, मंगळ स्वामी आहे, आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे की मेष राशीचा आणि वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळच आहे। यानंतरची रास येते ती म्हणजे धनुरास, त्या धनुराशीचा स्वामी गुरु आहे। त्यानंतरची रास मकर येते आणि त्यानंतर कुंभ येते, ह्या दोन्ही राशीचा स्वामी शनी आहे। शनी हा मकर राशीचा आणि कुंभ राशीचा स्वामी आहे, त्या दोन्ही सलग राशी आहेत। त्यानंतरची जी रास येते ती मीन येते, त्याचा स्वामी गुरु आहे। अशा एकूण ह्या 12 राशी आहेत। ह्या राशीहून आपण काय पाहतो, तो माणसाचा स्वभाव कळतो आपल्याला की तो कशा स्वभावाचा असू शकतो, त्याचा विचार करण्याची पद्धत कशी असू शकतो, तो समोरच्या गोष्टी कशा ग्रहण करू शकतो किंवा समोरच्याला उत्तर कशा पद्धतीने देऊ शकतो, ह्या गोष्टी स्वभाव आणि त्याच्या वागण्यातून त्याच्या बोलण्यातून त्याची रास ही कळू शकते ना। त्याच्या शारीरिक त्याची जी ॲटिट्यूड असतो त्याच्यानं सुद्धा आपण पाहू शकतो ह्याची रास अंदाजा कशी असू शकते, किंवा त्याचं शरीर सौष्ठ ज्याला म्हणतो आपण त्याच्यावरून सुद्धा कळतं। याचा धिप्पाड धष्टपुष्ट असलं की समजायचा धनु राशीचा उंच माणूस आहे, धनुराशीचा असतो तो सहसा, किंवा ॲग्रेसिव्ह नेचरचा असेल, फारच तापड असेल आणि करारी असेल तर तो मेष राशीचा असतो। म्हणजे अशा प्रकारे राशीचे स्वभाव असतात आणि राशीमुळे आपल्याला त्यांचे स्वभाव कळू शकतात। ओके सर, तुम्ही आता राशींबद्दल सांगताना नक्षत्र आणि ग्रहांबद्दल बोललात, तर या नक्षत्र आणि ग्रहांचा मानवी जीवनावरती नेमका काय परिणाम होतो? निश्चित नक्षत्राचा आणि ग्रहांचा परिणाम होतो। ज्योतिषशास्त्रामध्ये काय की नक्षत्र, ग्रह आणि राशी ह्या तिन्हीची चांगली सांगड आहे। कारण हे तिन्ही आपल्याला जर एखाद्याचं जन्मनाव कळालं, समजा आता एखाद्याचं मानस किंवा मानसी नाव आहे तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांची सिंह रास आहे, मघा नक्षत्र पहिलं चरण आहे। मग याच्यावरून एवढं कळू शकतं आपल्याला, फक्त जन्मनाव हे आद्य अक्षर जे असतात ना ते नक्षत्राचे असतात। प्रत्येक नक्षत्रात जे 4 चरण असतात त्या प्रत्येक चरणाला एक आद्य अक्षर दिलेलं असतं, त्या अक्षरावरून आपण जन्मनाव ठरवतो किंवा त्याला रास नाव ज्याला म्हणतो ना आपण, की मग सिंह रास आली, म पासून नाव आलं, मा मी मू मी, आता ही 4 अक्षर आहेत ते मघा नक्षत्राचे आहेत। तसंच प्रत्येक नक्षत्राला असे 4 अक्षर आहेत, त्यानुसार आपल्याला कळतं की तो कोणत्या राशीचा आहे। तसंच ग्रह, प्रत्येक ग्रहाचा स्वभाव आहे, प्रत्येक ग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचं स्वतःचं एक कारकत्व आहे। हे प्रत्येक राशीला ते कारकत्व तिथं त्या ठिकाणी दिले आहे। जसं आता कर्क रास आहे, कर्क राशी स्वामी चंद्र आहे, मग त्या राशीचे चंद्र हा मनाचा कारक आहे। मग कर्क राशीमध्ये आश्लेषा नक्षत्र येतं। आता आश्लेषा नक्षत्र जे आहे, आता नक्षत्रामध्ये पण काही नक्षत्र असे क्रूर असतात, जसं आता आश्लेषा नक्षत्र आहे
मूळ नक्षत्र आहे, ज्येष्ठ नक्षत्र आहे, ह्याला आपण क्रूर नक्षत्र म्हणतो. पण पहिल्या काळामध्ये बरेच जण सांगायचे ह्या नक्षत्राला जन्म झाला की तुम्ही तुमची शांती करून घ्यावं लागणार, आईच्या जीवाला धोका होऊ शकतो. किंवा आता मघा नक्षत्र जे सांगितलं त्याच्या पहिल्या चरणाचा जन्म असेल तर सासूच्या जीवाला धोका होऊ शकतो असं सांगितलेलं आहे जुन्या काळामध्ये. काही पंचांगामध्ये किंवा ग्रंथामध्ये त्याचे असे काही उदाहरण दिलेले आहेत की त्याचं कारण काय असायचं की मग त्याची शांती करणं म्हणजे काय करणं, तर त्या ग्रहाची एक पूजा करणं, त्याला शांत करणं, कारण ते क्रूर ग्रह आहेत. आता चंद्राची रास कर्क आहे, तिथं आश्लेषा नक्षत्र आहे. आश्लेषा नक्षत्रात जेव्हा लोक जन्मतात कर्क राशीमध्ये, आता तसं पाहायला गेलं ते खूप भावनिक असायला पाहिजे, पण ते एकदम विचित्र वागणारे असतात किंवा एकदम त्याला काय म्हणतो आपण क्रूर कृत्य करणारे आश्लेषा नक्षत्रामध्ये माणसं जन्मू शकतात, ते जरी चंद्राचा मनाशी संबंध असेल तसं. तसं सिंह रास जी आहे ती सूर्याची रास आहे, मेष रास आहे ती मंगळाची रास आहे, त्याचं अग्नी तत्व आहे. आता मेष राशीमध्ये मंगळाचा त्याचा अधिपती आहे, स्वामी आहे, तर असे लोक फार रागीट असतात किंवा तडकाफडकी निर्णय घेणार असतात. ते मागच्या पुढच्या कोणत्या गोष्टीचा विचारच करत नाहीत आणि मग पश्चाताप करायची वेळ येते त्यांना. आणि सिंह राशीचे सुद्धा त्याच पद्धतीचे असतात, कोणतीही गोष्ट ते म्हणजे ऐकायला तयारच नसतात. स्वतःचा तरकटीपणा ज्याला म्हणतो ना आपण, ते तरकटीपणा करणारे लोक हे सिंह राशीचे असतात. ते स्वतःच खरं करतील, त्यांना स्वतःचे कोणी ते म्हणजे काय म्हणतात की हाल्या दूध दिलं तर त्यांनी म्हणलं तर आपण मान्यच केलं पाहिजे, तर त्यांच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. त्यांना प्रत्येक गोष्ट ते जे बोलतील त्या पद्धतीने ते आपण ऐकणं फार गरजेचं असतं. नाही म्हणेल तर मीच नाही म्हणेल, हो म्हणेल तर मीच हो म्हणेल, हे असे स्वभाव असतात. तसंच आता धनुराशीचा जे स्वभाव आहे त्याच्यामध्ये मूळ नक्षत्र आहे. आता मूळ नक्षत्र क्रूर नक्षत्र आहे. आता हे क्रूर नक्षत्र असल्यामुळे धनुराशीचं चिन्हच असं आहे की प्राणी पण आहे, मनुष्य पण आहे आणि त्याच्या हातात शस्त्र पण आहे. आता हे विचित्र स्वभावाचे असतात, म्हणजे कधी कसे वागतील ह्याचा काही नेम नसतो. बरेचदा असं होतं की मग त्या नक्षत्राचा परिणाम तिथं असतो. समजा धनुराशीचे दोन व्यक्तीच असतील, ते एक मूळ नक्षत्राचा आणि त्याच्यासोबतचं जे नक्षत्र त्याचं, तर काय होतं की यांच्यामध्ये फरक असा असतो की एक शांत स्वभावाचा असतो, धनुराशीचाच असतो, पण तो शांत स्वभाव. एक मात्र एकदम फारच तापड असतो किंवा विचित्र वागणारा असतो किंवा कोणाला असं फटकन बोलणारा असतो, बोलून दुखवणारा असतो. तर हे नक्षत्रामुळे त्यांचे स्वभाव ठरतात, राशीमुळे त्यांचे स्वभाव ठरतात आणि त्याचा जो कारक ग्रह स्वामी जो असतो त्यानुसार सुद्धा त्यांचे स्वभाव ठरतात. बापरे, खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली, म्हणजे मला सुद्धा मिळाली आणि प्रेक्षकांना सुद्धा नाही. निश्चितच आपल्याला ह्या एका राशीवर एका नक्षत्रावर एक एपिसोड घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला डिटेल सांगायचं की कोणत्या राशीचे व्यक्ती कोणत्या नक्षत्रात जन्म झाल्यानंतर ते कशी वागू शकतात, त्यांची विचार करण्याची पद्धत कशी असते. आपण हे प्रत्येक वेगवेगळे एपिसोड पुढे चालवून घेणार आहोत, त्यामध्ये प्रेक्षकांना फार इंटरेस्टिंग आहे. मला सुद्धा प्रचंड आवडेल, कारण की प्रत्येक राशीचा माणूस असा डोळ्यासमोर येतो की माझ्या ह्या मैत्रिणीची ही रास आहे, माझ्या आईची ही रास आहे, त्याच्यामुळे हा सिंह राशी माझ्या बाबांची राशी आहे, तर ते कसे वागतात. ते घरात आपल्याला सहज वावरताना काय असतं, घरात सहज वावरताना सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी जाणवतात की आपला एखादा लहान भाऊ असतो, तो मेष राशीचा असतो, तो तरकटी करत असतो, त्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच असते, मग तो ऐकत नाही, मग आत्ता पाहिजे म्हणजे आत्ताच पाहिजे. आपल्याला कळतं की मेष राशीचं आणि त्यांना स्वतःचं अस्तित्व, मेष राशीच्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवायची फार सवय असते. कुठे ते स्वतःचं अस्तित्व हे करतात. त्यांना समजा आपण दोघं जण बोलत बसलो, मेष राशीचा इथं माणूस बसला आणि त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं की ते अशी काहीतरी गोष्ट काढेल की आपलं लक्ष त्याच्याकडे गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने प्रत्येक राशीमध्ये असे काही आहेत, चांगले गुण आहेत, वाईट गुण पण आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. नाही, मला खरंच डिटेलमध्ये या राशींबद्दल, प्रत्येक राशीबद्दल, आणि त्या राशीमध्ये तुम्ही मला म्हटलात की काय वेगवेगळी नक्षत्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी अशी वेगवेगळी 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्रामध्ये 12 राशी विभागाला गेलेल्या आहेत आणि ग्रह 9 आहेत. म्हणजे मला प्रचंड आश्चर्य वाटते की एकाच राशीचा माणूस फक्त नक्षत्र बदलत गेल्यामुळे कसा वेगवेगळ्या स्वभावाचा बनत जातो, हे आपण पुढे पाहणार आहोत आणि ते आपण घेऊ. नक्कीच सर. मी अनेकदा ऐकते गोचर भ्रमणाबद्दल. हे गोचर भ्रमण नेमकं काय? कारण की अनेकदा असं म्हटलं होतं की तुमचं गोचर भ्रमण आता नीट नाहीये, त्याच्यामुळे थोडासा काळ तुम्ही शांत राहा, मग सगळं नीट होऊन जाईल. तर हे गोचर भ्रमण म्हणजे नेमकं काय? गो म्हणजे ग्रह आणि चर म्हणजे चलायमान ग्रह, म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्तमान कुंडली ज्याला म्हणतो आपण, की ते वर्तमानचे जे ग्रहमान असतात ते ग्रहमान म्हणजे गोचर. ओके. की समजा आज एखादा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, ते आजचं घ्यावा किंवा नाही घ्यावा, किंवा घर खरेदी करायचंय किंवा एखादा प्लॉट खरेदी करायचं किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला नॉमिनेशन करायचंय, तर मग ते आपल्यासाठी चांगलं राहील किंवा नाही राहील, आपण हे गोचर याच्यावरून पाहू शकतो. किंवा सध्याची परिस्थिती कशी आहे आपली,
किंवा वर्तमान याच्यामध्ये आपल्याला ग्रहमान कसं आहे आपण हे सुद्धा गोचर कुंडलीवरून पाहत असतो. आणि गोचर कुंडलीचा फार फायदा होतो. जनरल आपण जेव्हा भविष्य कथन करत असतो, आता माझ्याकडे बरेच जण येतात आणि त्यांचे एकदम लक खूप चांगलं असतं आणि अचानकच त्यांना ब्रेक बसतो किंवा नुकसान व्हायला सुरुवात होते. मग काय होतं की मग ते परेशान होऊन जातात की मी एवढे प्रयत्न केले, पैसा लावला, मेहनतही केली, श्रमही घेतले आणि मग आपल्याला यश काय मिळत नाही. अशी जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या गोचरीमध्ये कळतं की त्यांच्या एक तर शनीची 7.5 असू शकते किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये अशा ग्रहांची युती झालेली असते, पापग्रहायुक्त अशी जर युती झाली तर निश्चितच तिथे आपल्याला मग तिथं ब्रेक बसतो किंवा तिथं नुकसान होऊ शकतं किंवा एखादा निर्णय अचानक कोणाला लाभ होतो. बरेचदा असं होतं की माणसाला अचानकच लाभ होतो, ते सुद्धा गोचर ग्रहमानामुळे असं बरेचदा कळतं. आणि गोचरीचं ग्रहमान पाहत असताना तेव्हाची चालू वर्तमान स्थितीतली महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा ह्या 3 दशा असतात. म्हणजे महादशा, त्याची अंतर्दशा आणि त्याची प्रत्यंतर दशा, ह्या महादशा पण पाहणं गरजेचं असतं. गोचरचे ग्रहमान आणि महादशाचा अभ्यास करून जर आपण भविष्य कथन केलं किंवा समोरच्याला सांगितलं की आता बरेचदा आता इलेक्शनच्या वेळेस काय होतं की माझ्याकडे बरेच उमेदवार येतात की मग मला उभा टाकायचं निवडणुकीला, मग मला त्यात यश मिळेल की नाही, मग ते फॉर्म भरायची मुहूर्त, वेळ, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात किंवा मग परीक्षेला सुद्धा जाताना परीक्षेच्या काळामधले ग्रहमान कसे असतील हे सुद्धा विचारायला विद्यार्थी पण येतात. किंवा एखादा फार महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे तेव्हा जाताना आपले ग्रहमान कसे आहेत हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. हे गोचरीवरून आपण पाहतो आणि असे बरेच जातक माझ्याकडे येतात आणि त्यानुसार मी त्यांना ते मार्गदर्शन करतो. नक्कीच आपण गोचर भ्रमणाबद्दल आता जाणून घेतलं. आणखी माझ्या डोक्यात अनेकसे प्रश्न आहेत, ते सरांना विचारायचे आहेत, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते, तुम्ही कुठेही जाऊ नका.